घाबरले, म्हटलं आज उपास आहे आणि डोसा खाल्लाय घरात कळलं. माझ्या लग्नातल्या बऱ्याच आठवणी आहेत, ते वेळ पुरणार नाही, पण नंतरची एक मित्र आठवण अशी सांगतो. माझं लग्न नुकतंच झालं, मी मिरज ब्रँचला परत घर पण गेलो मिरजेला, राहायला पण मिरजेलाच गेलो आम्ही. तिथे मग बँकेत येतात, तिथे एक लांबचे नातेवाईक भेटले असतात. मला म्हणाले, अरे तुझं काय लग्न झालं म्हणे. म्हटलं हो झालं की. अरे पण तू सारस्वतांची मुलगी केलीस म्हणे. म्हटलं हो. म्हटलं कसं काय सारस्वतांची केली. तर मी असा विचार करून त्याला म्हटलं, अहो सारस्वताला जर देशात चालतात तर देशस्थाना सारस्वत का नाही चालत. तू असा विचार करत बसला की उत्तरच मिळालं नाही त्याला. आणि मी सारस्वत आहे तरी येत माझ्या डोक्यात कधी काही विषय नाही, पण मावशीने पहिल्यांदा तोच मुद्दा सांगितला, तुम्हाला चालेल का. आणि मला आई लग्नात कळालं की हिचे वडील डॉक्टर आहेत, तिचा भाऊ डॉक्टर आहे, मला काही माहीत नव्हतं. आणि लग्नात मला वाटते शोभाची आई, शोभाला आठवत असेल, तिच्या आईला काय छातीत दुखायला लागलं का काहीतरी झालं. आणि मग धावपळ सुरू झाल्यानंतर भाई बाबा ते बीपीचं मशीन वगैरे घेऊन आले, तेव्हा हे लोक डॉक्टर आहेत होय. तेव्हा मला कळालं की बाबा भाई सगळे डॉक्टर लोक आहेत. पण लग्न अगदी साधं झालं, एक मोठा गोचा झाला, म्हणजे तेव्हा फोटोग्राफर नव्हता. त्यामुळे माझ्या लग्नातला एक सुद्धा फोटो नाहीये. फोटो नाहीये, एक सुद्धा फोटो नाहीये. नाही, तात्या नुकते गेलेले होते, आम्ही आपलं कसं तरी पार पाडलेलं होतं माहिती आहे का. म्हणजे अगदी त्यामुळे ते तसं काही झालं नाही. आणि त्या बाबतीत पुष्पाने आम्हाला इतकं कोऑपरेशन दिलं, तिने कधी अडवलं नाही किंवा माझी काही हाऊस झाली नाही, कधी तिने काहीच केलं नाही. फार साधेपणाने राहिली ती. कधीच तिने तक्रार केली नाही की मला असं नाही मिळालं नाही. खरं म्हणजे त्यांच्या त्या 61 मला बोलायचं पाहिजे होतं बरं का, मी बोललो नाही. ते 61 झालं माहिती आहे का. त्यांच्या लग्नाचा 40वा करणार आहेत, तेव्हा सगळ्या तुमच्या आठवणी तुम्ही 50 पर्यंत राहणार नाही म्हणून 40 करणार म्हणे. आतापर्यंत म्हणजे तिने कधीच प्रत्येक गोष्टीत बरं. आणि तुमच्या एकूणच तुमच्या ह्या लग्नाच्या जे लग्नानंतरचं तुमचे ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही शॉर्टमध्ये. काय नाही, आय हॅव बीन व्हेरी हॅपी. व्हेरी गुड. मला नंतर 25-30 वर्षांनी कुठे लग्न झाल्यावर 30 वर्षांनी कुठेतरी सांगितलं होतं की तुम्हाला काय कुटुंब सुख काय म्हणतात, संसार सुख खूप चांगला आहे. लवकर सांगितलं अनुभव झालेला आहे. तसं आठवणी बऱ्याच आहेत, पण एवढा वेळ नाही पूर्ण. थँक्यू. थँक्यू. उषा मामी लवकर या. हा, तू लग्नाच्या आधी किती मुली बघितल्यास. कॉमन प्रश्न का सगळ्यांना. नाही बघितलं असेल एक पाश्चात, पण रस्त्यात दिसतील तर सगळ्या बघतच होत. आणि तू किती वेळा चहा पोह्यांचा कार्यक्रम केलास लग्नाच्या आधी. चहा वयांचा कार्यक्रम एकदाच दोनदाच झालं. दोनदाच झालं. हे दुसरे किती हे दुसरे आणि ह्याला कसं काय सिलेक्ट केलंस तू. स्टेट बँकेत होते म्हणून. म्हणून त्यांनी शेवटपर्यंत स्टेट बँकेची नोकरी सोडली नाही. आत्ता कळलं. 35 वर्ष या मी समजुतीत होतो की मला बघून तिने लग्न केलं. आता मला कळालं की तिने स्टेट बँकेला बघून माझ्याशी लग्न केलं. आणि तू तिला कसं काय सिलेक्ट केलं. आता हिच्यापेक्षा चांगली मिळणार नाही म्हटलं. आणि लग्न कुठे झालं. लग्न साताऱ्यात झालं. आणि अवधूत म्हणाला त्यावेळेला मला आठवलं की त्याच्या लग्नात फोटो काढलेत, पण माझ्या लग्नात फोटो काढलेले आहेत. आणि तो फोटोग्राफर इतका भारी होता की एक फोटो असा काढलेला की माझा हातच आलेला नुसता. असे काहीतरी विचित्र काढलेत, पण 2-4 फोटो काढलेले आहेत लग्नात. आणि तुझ्या लग्नाची पत्रिका इंग्लिश मध्ये काढली होती. हो 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 ती तेवढी मला आठवते. हो हो हो. ती पत्रिका अजून त्याचा एक नमुना मी ठेवलेला आहे बरं का. ते आणि बबनच्या नावानेच काढलेली आहे ती. असं छान पत्रिका काढ. माझा एक छत्र म्हणून मित्र होता, तो स्क्रीन प्रिंटिंग करत होता. बाय चान्स स्क्रीन प्रिंटिंग करत होता बरं का तो. आणि माझी त्यावेळेला पत्रिका स्क्रीन प्रिंटिंग मधली आहे बरं का. येस. आणि इंग्लिश मध्ये येस. आणि त्याच्या लग्नाची मला एक आठवण म्हणजे
26 जानेवारीला असल्यामुळे तर आम्हाला स्पेशल 25 ते आम्हाला प्रिन्सिपलकडे जाऊन स्पेशल लीव काढायला लागली. लग्नाला जायचं ना, आता अलाव केलं नाही. त्यांनी विचारलं कोण मामा, म्हटलं नाही आईचाच धाकटा भाऊ आहे. मग विदिन द फॅमिली आहे म्हणून स्पेशल अलाव केलं. अच्छा अच्छा. नाहीतर तर आम्हाला दोघांना अलाव करत नव्हते. आणि ह्या आम्हाला दोघांना अलाव नाही तर हे येणार कसे. आणि लॉयला वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. ते फादरकडे जाऊन ते परमिशन घेऊन आलो होतो आम्ही त्यावेळेला. आणि यांच्या लग्नाचा मला म्हणजे अनुभव, आणि आम्ही ठरवत होतो ना मोठे लोक आम्ही. तर पुष्पाच्या वेळेला काय झालं, त्यांनी आम्हाला काही प्रॉब्लेमच आला नाही. आम्ही कसं म्हणू तसं ते हो म्हणून त्यांनी केलं. आणि ह्यांच्या लग्नाच्या वेळेला त्या अण्णाने आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, तुम्ही सगळं लग्न करून टाका. म्हणलं आम्हाला नाही जमणार पण आम्ही तुम्हाला सांगायला लागलं. त्यामुळे आम्हाला त्यावेळेला जरा वेगळं वाटलं तसं. हा नाही, आणि ते लग्न वगैरे ते कसं कार्यालय फक्त घेतलं होतं, पण ते बाकीचं स्वयंपाक पाणी वगैरे ते घरच्या लोकांनी केलं होतं घरच्या बरं का? लोकांनी आणून त्यावेळेला केलं असं होतं होतं. वगैरे असं. मग लग्नानंतर ट्रिपला ट्रिपला आम्ही बँगलोरला गेलो होतो. ते पण बेंगलोर, मैसूर, उटीला. आणि त्या उटीला ते आम्ही बँकेचा हॉलिडे होम घेतलं होतं. त्या हॉलिडे होम मध्ये जाऊन आम्ही उटीला जायचो. आणि बोंबलाला ते हॉलिडे होम म्हणजे ते जे आहे ना, ते गाव सगळं खाली आणि हॉलिडे होम एका डोंगरावरती. त्या हॉलिडे होमला जायचपर्यंत ती दमछाक होत जायची. आणि तिथं पाणी सुद्धा मिळायचं नाही. चहा पाणी पाहिजे म्हणजे खाली यायचं, चहा प्यायचं आणि पुन्हा वरती जायचं. बट वी एन्जॉयड. पण नंतर ओव्हरऑल लग्नामध्ये बरं का, आय हॅव गॉट अ व्हेरी गुड पार्टनर असं म्हणावं लागेल. व्हेरी गुड पार्टनर. म्हणजे काय आहे, तिच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, ती बेशिस्तीची आहे. आणि हे मी चांगलं का म्हणतो, बेशिस्तीचे लोक म्हणजे ऍटलिस्ट ते प्रेमळ असतं. आणि ते तुम्हाला कटकट करत नाही. नाहीतर तू उठल्याबरोबर हे नीट कर, ते नीट कर, चपला इथंच ठेव, ते तिथंच ठेव, ही कटकट करत नाही. तुम्ही आमच्या घरी या, काही कुठेही टाका, काहीच काही म्हणणार नाही, कधीच काय म्हणणार नाही. आणि अजिबात टोचत नाही. आणि त्यामुळं आमच्या घरी जे लोक येतात ते इतके आनंदाने राहतात आणि आनंदाने जातात. फुल क्रेडिट गोष्ट. आणि लोक शिस्त शिकतात. हिच्याकडनं मी बेशिस्त शिकलो. आणि कसा तिचा स्वभाव सुद्धा थोडा लिबरल आहे. आणि त्याच्यामुळे काय, माय लाईफ हॅज बीन व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे त्याचं खरं श्रेय मी आता सांगायचं गेलं तर, मला जी नोकरी लागली ना, तर त्यावेळेला तात्या तुझ्याकडे होते मला वाटतं. आणि मी त्यावेळेला बेळगाव बँकेत लागलो होतो. बेळगाव बँकेत म्हणजे फडतूस बँक होती बरं का. आणि मी कुणालाही सांगितलं की नाही की कुठे नोकरी करतोस, मी बेळगाव बँकेत. कुठली बँक? म्हणजे मला इतकं खचून गेल्यासारखं व्हायचं. मी इतका डाऊन व्हायचो बरं का, की प्रत्येकाला बेळगाव बँक म्हणजे काय, ते तिथे एक बँक आहे, तिथं तू क्लार्क आहेस म्हणजे असं सगळं व्हायचं. आणि त्यावेळेला तात्याने एका पाठोपाठ 7 का 21 पारायण किंवा सप्ताह केले बरं. स्टेट बँक. आणि मग मी स्टेट बँकेत लागलो. आणि म्हणून ही मला बायको मिळाली. तू हे सांग की लग्नानंतर म्हणजे असं खोतांचा एक्सपिरियन्स सांग. म्हणजे चांगले खोतांचा एक्सपिरियन्स असे साधे सरळ नसतात, पण असे जनरल पर्पज जरा खोतांचा एक्सपिरियन्स सांग तुम्हाला. मी लग्नानंतर पहिल्यांदा पत्र लिहायला लागले होते सातारला माहेरी. आणि हे म्हणायला लागले पत्रात काय लिहायला लागली आहे. तर मी म्हटलं की सध्या तरी इथलं वातावरण चांगलं आहे, त्यासाठी अंडरलाईन घातली. नंतर तर मी काय सांगू शकत. ते पटलं आहे ना. मग पुढच्या पत्रात काय लिहिलं? पुढे पत्र नाही, नंतर पत्र लिहिणं बंद बंद केलं, फोन पण करत नाही. पण हे सगळ्या खोतांचा जरा लोक सगळे चांगले.
नाही पण जरा वेगळे आहेत नाही, म्हणजे खोत लोक नाही, फॅमिलीच आहेत पण वेगळे आहेत एवढंच म्हणते मी. खोत लोक कडक असले तरी मनानं सगळे प्रेमळ आहेत. नाही पण ते एखाद दुसरी अशी म्हणजे काहीतरी म्हणतात त्याला एखादी खोड म्हण किंवा एखादी सवय अशी की ज्याचा तुम्हाला धक्का बसला म्हणजे इकडनं आल्यानंतर हे लोक असं कसं काय करतात म्हणजे सगळे म्हणजे एक हा नव्हे सगळे सेमच आहेत तसे सगळे वस्ते आहेत. हा सगळे सरळपणाने कधी बोलत नाही त्याच्यातच चालत. मला वाटलं ती सांगेल की एवढे पोहे खाणारे लोक आयुष्यात मी बघितले. Anyway, तुम्हाला ओव्हरऑल अजून काय सांगायचंय? ओव्हरऑल सांगायचं म्हणजे एक माणसाने लिबरल असावं असं मला वाटतंय. आणि थोडं अवघड आहे ते बरं का, कारण प्रत्येक माणसाला वाटते आपण लिबरल आहोतच म्हणून, पण तो नसतो. त्यामुळं आपण असं समजून घ्यायला पाहिजे मी लिबरल नाही आहे, आणखी थोडं लिबरल व्हायला मला स्कोप आहे, मला चान्स आहे. आणि तसं जर मनुष्य करत गेला आणखी थोडा तो ब्रॉड माइंडेड आणखी होत गेला तर ही विल रिअली एन्जॉय लाईफ. अँड आय हॅव एन्जॉयड लाईफ लाईक दॅट. अँड माय लाईफ हॅज बीन इन हेवन. हेवनमध्ये असल्यासारखं मी आहे. आणि सुदैवानं मला माझे नातेवाईक माझे मित्र मुलं बायको वगैरे सगळे असे सगळे चांगलेच मिळाले. आता सगळ्यांच्या आयुष्यात इतके चांगले लोक भेटतील असं मला वाटत नाही, पण माझ्या बाबतीत मात्र प्रत्येक मनुष्य माझ्या आयुष्यात जो आलेला आहे आणि परमेश्वराने चूज करून दिला असेल असं मला वाटतं. कारण हा लहान ना आमच्या घरात, त्यामुळे सगळ्यांचा लाडका. Yes. वडिलांचा आमच्या म्हणजे कुठले आम्ही वाढदिवस फक्त ह्याचा तेवढा व्हायचा आमच्याकडे 26 जानेवारी. सगळ्यांचा लाडका आणि जरा क्रॅक असलं तरी आम्हाला काही वाटत नाही. अजून सर 26 जानेवारी अजूनही वाढदिवस म्हणून करायचा नाही, 26 जानेवारी म्हणून करायची. नाही, आणि वाढदिवस असायचा याचा एकच करायचा. हा 51ला जमला, 50ला आपलं ओके थँक्यू. चला आता कोण नीता आणि मिलिंद. नाही नीता बरं, मला तुमचा इंटरव्ह्यू सुरू करण्याबद्दल मला सांगायचं आहे की मला तुमच्या दोघांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. पण माझ्या किंवा आमच्या घराण्यामध्ये जो एक गुण नाही आहे, टोटली ॲबसेंट आहे, तो तुमच्यामध्ये भरपूर आहे. शांतपणा. आमच्यातले सगळे लोक क्रॅकच. माझ्या मुलाला सुद्धा मी क्रॅकच म्हणायचो. सगळे काय डोके म्हणजे लेवल कशी, आता मनुष्य हा खालच्या लेवलला असला तो असा आमचा राग वाढत जात नाही. इथं जात तो फटकत तिथंच मोडतो जातो. म्हणजे तुमच्यात मी बघितलं बरं का, म्हणजे तुमच्यामुळं तुमच्या मुलांच्या मध्ये असेल किंवा काही असेल, पण तुमचे इतके सगळ्यांचे शांत स्वभावात आहे बरं का. तर एकदा काय झालं हे त्याची मला जाणीव कधी आली, एकदा साखरवाड्यात तुमच्या लग्नानंतर एकदा साखरवाडीला गेलो होतो. तर काहीतरी 4ची बस होती आणि काही लोक तयार झाले नव्हते. ते तिथे एकच बस ना, साखरवाडीहून फलटण जायला असे किती बसेस असणार आहेत, एका दुसरीच बस असणार आहे, एकच बस असणार आहे. त्यामुळे ती वेळेवरती पकडायला नको का, असा माझा सरळ हिशोब बरं का, अजूनही तसाच हिशोब आहे माझा. पण ती बस आता यायची वेळ झाली आणि ह्यांच्यातले घरातले कोणी काही तयार व्हायचे होते लोक, पण हे लोक कोणी काही चिडले नाहीत बरं का, नुसते असे उभे राहिले. येईल आमच्यामध्ये म्हणजे असा तांडव झाला असता नुसता. आज झालेला आहे, आज 4 वाजता इथून पोहोचायचं म्हणजे झालेलं आहे ते सगळं तसं. पण ह्यांच्यातले लोक करतात सगळे हे का म्हणतात शांत. हा जो गुण आहे वडिलांच्या मुळे आमच्याकडं आई आणि वडील दोघेही शांत स्वभावाचे, त्यामुळे आमची मुलंही शांतच झाली. नाही शांत हे क्वालिटीज आहे बरं. आई वडिलांच्या समोर शांत असतात. नाही सगळ्यांच्याकडे शांतच असतात. नाही, नीता देखील शांत झाली आहे. बरं तुम्ही मला सांगा, हे आता तुमचे व्याही झाले, कोण कुठे गेले ते व्याही झाले, मग तुम्हाला जे काय वाटलं ते तुम्ही कसं काय लपवून घेतलं? काय लपून घ्यायचं? एकदा ते यांचे नीताच्या आई आल्या बरं. सगळं
ते म्हटले असं लग्न ते आम्हाला ठरवलं. माहिती नव्हतं बर नीताचं आणि मी ते ठरलंय हो त्याचं प्रेम होतं म्हणे हो. अरे त्यावेळेस लग्न ठरायच्या हां त्यावेळेस आम्हाला काहीच नव्हतं माहिती. बर घरात सगळ्यांना माहिती होतं. बर नीता वगैरे निलू निलूला याचं सगळ्यांना माहिती होतं. बर बिलीला तर माहितीच होतं. तर आम्हाला काय माहीत नव्हते. मग यांचे आई आल्या बर नीताच्या आई की गावात असं बरंच हे झालेलं आहे चर्चा बर की असं असं बर याचं दोघांचं ठरलंय. हां तर एकदा काही तुम्ही एकदा निर्णय घ्या बर आणि लवकर निर्णय करून लग्नाचं हे करा बर फिक्स करा. बर आमचे सासरे तेव्हा काय म्हटले बोलून म्हणा त्यांनी दोघांनी ठरवले ना एक शब्द तू त्याला बोलायचं नाही. तो केव्हा म्हणतो तेव्हा लग्न करून द्यायचं त्याला. तू विचारायचं नाही मला सांगितलं ते. हो दोघंही शांत होते. म्हणजे अजूनही आई त्याला शांत. नोकरी सुद्धा लागलेली नव्हती बघितलं तर. तर त्यावेळेस असं हे झालं होतं म्हणजे काका तुम्ही म्हणजे याचे दादा आणखी हे हां की मुलीला नोकरी नाही काही नाही कशाला तुम्ही हे करता मुलीला देता. बर चांगली नोकरी असेल तर दुसरा मुलगा आपण बघू. राईट राईट बर पण शेवटी मुलींनी ठरवलं हां करीन लग्न तर ह्या मुलीचं लग्न करीन. बर 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 आम्ही संमती दिली. येस दोघांच्या संमतीने लग्न झालं. त्यामुळे कुणाचाच प्रश्न नव्हता. राईट राईट चहा पोहे तेवढे चुकले. पण झालं ते सगळं चांगलं झालं. चांगलं झालं. इथून पुढं तिच्यामुळं आमचं सगळं खरं म्हणजे घरात सगळं चांगलं झालेलं आहे. गीतामुळे आणि तिच्यामुळं तिच्यामुळं तुमचं असं तसं नाही म्हणजे आणि लोक चांगले भेटले. गाव मनापासून असतात. मला चांगले लोक म्हणणारे फार ओके बरं आणि काय सांगायचं आहे तुम्हाला. काही दिवस आमच्याकडे होता काही दिवस शिक्षणाकरता प्रकाश प्रकाश बर काही दिवस होता मी कॉलेज करता वगैरे असं. पण त्यावेळेस त्याची काही तक्रार नव्हती की आमकं नाही आहे तमकं नाही सगळं व्यवस्थित सगळं. त्यामुळे त्याचा गुण जो आहे ना तो चांगला घेण्यासारखा. खरंच आहे म्हणजे प्रश्नच नाही नो डाऊट. प्रकाशचं हां तो माझा झाला मी पण काही तक्रार नाही करत. असं यांनी म्हणायला पाहिजे. मला अपेक्षित होतं काहीतरी म्हणतील ते. अरे तुझ्याबद्दल त्यांचा एक प्रयोग होता तेव्हा ते म्हणतील. ही मोठी तक्रार आहे बरं का त्याची. बरं का थँक्यू. पण मी हे बघितलं पोतांकडं कुठलंही जरी कार्य असलं तरी आम्हाला आवर्जून बोलवतात. कुठलंही असो घरगुती असो हे असो अगदी आवर्जून बोलवतात. आम्हाला दोघांना अहो सोडून- टाळी एका हाताने वाजत नाही दोन्ही हाताने वाजते. आणि खरोखर सांगू का काही कार्यक्रम तुम्ही नसताना सुद्धा झालेले आहेत पण आम्हाला तुमची आठवण झाली नाही असं नाही. म्हणजे काही परिस्थिती असे काही बोलवू शकत नाही तुम्ही येऊ शकत नाही व्हॉट एव्हर इट इज. पण तुमची आठवण आणि तुमची उपस्थिती आम्हाला इतकी प्रिय वाटते बरं का. होय का? वी ऑल येस अगदी केव्हाही म्हणतो आम्हाला वाटते की ही म्हणजे देव माणसं आम्ही म्हणतो तुम्हाला. त्यांचा आणखीन यांचा कार्यक्रम चुकलेला आहे दादांचा. हो मला पण आय फेल्ट इट म्हणजे कुठल्याही याच्या असले की मला नाही. देखील तुम्ही आदल्या दिवशी रात्री कळवलं कसला तरी कार्यक्रम होतात हां, त्यांचं यांच्या नाही लग्नाचा 50वा. 50 काय ते आदल्या दिवशी रात्री कळवलं तेव्हा येणं जवळजवळ शक्य नव्हतं. शक्यच नव्हतं ना आणि एका दिवसात येऊन जाण्याची ताकदच नव्हती. मला नाही माहिती. हा मग बघा शांत मुलगा तुमचं जाहीर करतो का? विनायकाला तूच विचार. नाही आनंदला घेऊ दे कोणाला माहिती नाही. आनंदला विचारू दे. हा, तूच घे या माहिती बसा.
नाही नाही इथं बस ना तू कॉमन मध्ये चौघांचं अजून एक खुर्ची दे. पलीकडे असं उभारून असा घेतो ना. माझ्या पाठीशी उभे आहेत. बरं मिलिंद, मला असं तुला विचारायचं आहे, तू तिच्या प्रेमात नक्की केव्हा पडलास? किती वर्षाचं होता? म्हणजे कसं सांगतो, मी एकदा तो पोहायला गेलो होतो, असं बघता बघता असं मी पडलो. तेव्हा मी सांगू शकतो की आता मी होतो 12 वाजून 10 मिनिटांनी मी उभा होतो आणि 11व्या मिनिटी पाण्यात पडलो. तसं तो केव्हा पडलास? असं काय ते लगेच असं नसतंय ते थोडं थोडं अट्रॅक्शन काय काय गुण. तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटलात? लेटेस्ट काय असं शाळेत दिसायचे ते तुम्ही शाळेत कॉलेजला होतात येतात, तेव्हा कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये होतात. असतात. दोघे कॉलेजमध्ये होतात. दोघे कॉलेजला जातात. व्हेरी गुड. मला जे काय माहितीये त्याच्यामध्ये तू काय ते स्पोर्ट्सच्या निमित्ताने तुमचं काहीतरी इंट्रोडक्शन झालेलं आहे. ते त्यानंतरच आहे ते. त्याच्या आधी मी 3 वर्ष तिच्या मागे लागलो होतो. तिने मला काही रिस्पॉन्स दिला नाही. काय करायचं तुम्ही मागे लागायला? मागे लागायचं म्हणजे मागच लागायचं. असं विचार की फलटणला मागे लागायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे ती वेगळी पद्धत आहे काही एकटं फलटणला मागे सोडायचं नाही लागायचं. तिला. क्लासला गेली की पण ती क्लासच्या कुठं पर्यंत होती? सोडायचं. कॉलेजला गेली की कॉलेजवरून तिच्या परत स्टँड पर्यंत मागे- मागे सोडायचं. जायचं की बरोबरच? मागे मागे जायचं. म्हणजे त्यावेळेस ती कुठं होती आणि तू कुठं होतास? ती 1-2 वर्ष मागे होती. पण ते फलटण साखरवाडी नियोजन करत होते. येऊन जाऊन करत होते. तो चान्स चांगला मिळाला तुला. त्यामुळे आई वडील नव्हते ना तिथं. तेव्हापासून प्रवास करायची सवय आहे मग त्यांना. अशा रीतीनं तू हळूहळू पडलास. पडलो त्यात. पण तुझं कसं काय झालं का? तू केव्हा पडलीस? तुला कधी कळलं की हे तुझा पाठलाग करतायत? कळलेलं नव्हतं. नाही, पण तू पडलीस केव्हा प्रेमात? टॉप सिक्रेट आहे, पब्लिक मध्ये सांगायचं नाही. जेव्हा भांडण झालं ना तेव्हा मग लक्षात तुमच्या आता असा काही प्रसंग आला का? म्हणजे हे हिंदी सिनेमात दाखवतात तसं की 2-4 नको ते लोक मागे लागलेले आहेत आणि तू त्यांना सोडून घ्यायचा प्रयत्न करते आणि मध्ये एकदम विलीन झालेला आहे आणि त्यांना ठोकून असं काय झालं का? असं काही नाही. असं काहीच नाही. मग यांनी चान्सच दिला नाही तिच्या मागे लागायचं कोणाला. हा माझ्या मागे आणि हे दुसरं सगळं कोणी famous केलंच नाही. असंच आहे. पण तुम्ही लग्नानंतर मग तो दोघांनी मिळून तो स्क्रीन प्रिंटिंगचा बिझनेस सुरू केला नाही का? बरोबर. का आधी आधी मी चालू केलं. किती साली लग्न? मी आधी शिकून आलो हा. 84 साली. हा. आणि फलटणला 4000 रुपये लोन घेऊन स्टेट बँकेतनं हा बिझनेस सुरू केला. बर. त्यावेळेस नीता ओपनिंगला आली. नीताचा 1 तारखेला वाढदिवस म्हणून 1 तारखेला त्याचं म्हणजे ओपनिंगचं लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी त्या दिवशी मी त्याचं ओपनिंग ठेवलेलं होतं. बर. 1 सप्टेंबर. पण ते मला माहित नाही. पण मला एक आठवतंय की लग्नानंतर बरं का, पण लग्नाच्या आधी सुद्धा मला एकदा तू दिसला होताच म्हणे. मला उषा म्हणाली, अरे ती नीता कोणाबरोबर चालली आहे बघितलं का तुम्ही? मी म्हटलं मी कशाला बघायला जातो? मी एसटीच्या बाकीच्या मुली बघत होतो. नाही, पण मला तुमच्या एक आठवते की तुम्ही तो बिझनेस सुरू केला ना, तो त्यावेळेला लेझर प्रिंटर तुम्ही घेतला. आणि तो लेझर प्रिंटर घेतला म्हणजे केवढी मोठी घटना घडली आमच्या फॅमिलीमध्येच बरं का. पण एवढ्या 1,00,000 रुपये 1,20,000चा काहीतरी प्रिंटर होता. त्यावेळेस अवधूत काका आणि विनायक काका यांनी मदत भरपूर केलेली आहे. त्यावेळेस मोठी मोठी amount होती. 1,00,000-1.5 लाखाचा प्रिंटर म्हणजे काय? म्हणजे माझी छाती धडधडायला प्रिंटर सुरू होतंय का नाही काय होतं कोणाला काय सांगत. पण एवढी मोठी एकाच वस्तूमध्ये इतकी लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे इट इज टू मच. म्हणजे आमच्या कल्पना शक्तीच्या बाहेर. 1 लाखात फ्लॅट येत होता त्यावेळेस. हो, कल्पना शक्तीच्या बाहेर. आणि साधा प्रिंटर होता. नाही, पण त्यावेळेला युनिक होतं. युनिक होतं. पण आणि काय सांगू शकाल? व्हॉट एल्स कॅन यू से? एकमेकांबद्दल काय दोघांनी बिझनेस जोरात कष्ट घेतले भरपूर दोघांनी मिळून. कष्ट घेतले हे आम्हाला माहितीच आहे. त्यात काय प्रश्न. त्यामुळं ते मी थोडंसं सांगू शकेन की मी ह्यांच्याकडे पहिल्यांदा राहायला गेलो होतो. त्या आता जिथे जिथे दुकान आहे त्याच्या वरतीच ते राहत होती. हो. एकच खोली होती. हो. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा
काहीतरी दुपार होती काहीतरी आणि काकींनी मग मला चहाला बोलवलं. चहा वगैरे पिऊन मग मी खाली बघायला आलो तर तिथं त्यांचं त्या खोलीमध्ये काम चालू होतं दोघांचं. तेव्हा मी पहिल्यांदा स्क्रीन प्रिंटिंग बघितलं काय करतात ते. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे रात्री 10 नंतर मिलिंदने सांगितलं आता ठीक आहे बंद करूया. त्याच्यानंतर त्यांनी ते बंद केलं सगळं आवरून. मग तिथंच झोपायची सोय केली आणि मग जेवायला गेलो आम्ही. तर ते एसटी स्टँडच्या मागे कुठेतरी ते एक मारवाडी मेस का काहीतरी होतं ते जेवण अजूनही विसरलो नाही मी. ते भन्नाट जेवण मस्त जेवण होतं ते जेवण करून आलो आणि त्या एका खोलीमध्ये त्यांनी तो बिझनेस सुरू केला. त्याचा आता इतकं मोठं झालेलं आहे. आता त्याचा वेगळा स्क्रीन प्रिंटिंग आहे आणि हिने पण तिचं ते साडीचं एकदम मोठं हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी खूप कष्टापासून अगदी खूप कष्ट म्हणजे लिटरली एका खोलीमध्ये सगळा संसार होता त्याच्यापासून मग त्यांनी ते सगळं मोठं केलेलं आहे आणि ते बघितलेलं आहे ते सगळं. आणि आम्ही काम करत असताना दादा आई कधीतरी राहायला यायचे. आम्ही मला वाटतं खाली घर बांधणं चालू होतं आणि आम्ही देवी कॉलनीत राहिलो होतो. दादाही तिथं होते राहायला. आम्ही रात्री आणि बिझनेस होता तो गावात होता. दादाही तिथं बाहेर येऊन रस्त्यापर्यंत येऊन जायचे. 3-4 वेळा केलं म्हणे तुम्ही का अजून आले नाही का अजून आले नाही. त्यावेळी फोनची सोय नव्हती. किती वेळ काम करता तुम्ही आल्यानंतर चिडले ते किती वेळ काम करतात ते किती वाजले हे जेवण नाही तुमचं काही नाही. बर आणि असं मी एकदा आलो होतो तुमच्याकडे बरं का तुम्हाला आठवते का नाही माहिती नाही. मी आता आलो तर सहज आपलं म्हटलं एक दिवस आणि एक वेळच होतं एकदा जेवायला होतं पण तुम्ही ते जेवायला इतके पदार्थ केले होते बरं का मी चक्रावून गेलो म्हटलं एवढे सगळे पदार्थ कशाला केले होते आणि माझ्या एकट्यासाठी. पण माझं तुम्ही त्यावेळेला आणि त्याच्यानंतर सुद्धा बरं का माझं आदरातिथ्य इतकं उत्तम केलेलं आहे. यू हॅव डन सो व्हेरी बॅड. आठवत नाही ते आठवत नसते पण तुम्ही केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा मी जेव्हा जेव्हा आलेलं आहे ना आय मीन व्हेरी हॅपी. आणि याच्या लग्नात पहिल्यांदा असं हे झालं की साखरपुडा जोरात करायचा आणि मग लग्न हे करायचं असं ठरलं. आणि मग त्याची माझी आठवण म्हणजे की काय करायचं तर ते म्हणाले की तळवळकर लोकांना श्रीखंड भयंकर आवडतं. त्यामुळे मग पुण्याहून चितळेचा चक्का घेऊन गेलो आम्ही. आणि त्यावेळेला एकच बस होती साखरवाडीला. 6 वाजता निघायची पुण्याहून 9:30 वाजता ती पोहोचायची. तर त्यांनी आम्ही तो तसाच चक्का हे केला होता त्याची चितळेचा दुपारी तो पॅक करून घेऊन गेलो आणि रात्री ते श्रीखंड आम्ही केलं तिथं घरी कारण ते रात्री करून नेक्स्ट डे हे करायला. आणि ते श्रीखंड खाल्लेलं मी अजूनही विसरणार नाही. हा आणि ह्याचे मित्र सगळं खलास. त्यांच्या लग्नामध्ये कारण तिकडे असे भन्नाटचे इंटरनॅशनल मित्र होते. शरद नसीम बंड्या. त्या शरदच्या पानात मी 2दा तो मसाले भाताच्या ते पातेलं उलटं केलेलं मला आठवतंय. अख्खा एक वेळा ताट भरून मसाले भात शरद म्हणला उलटं करा रे ते उलटं कर. मी उलटं केलं 2दा. आणि नसीम पठाणच्या त्या पानामध्ये जिलबीचं ताट उलटं केलं. हो व्यवस्थित व्यवस्थित जेवायचं ते संबंधित मित्रांचे डायटिंग वरती असेल रे. म्हणजे तुम्हाला सांग लग्नाच्या आधीच तू आमच्या फॅमिलीमध्ये असं खोतांच्यामध्ये वगैरे होतीस आणि एकदम म्हणजे एकदम विस्तवाच्या ह्याच्यात एकदम शांत अशा असंच झालं नाही. मला ते सांगायच्या पेक्षा हे सांगायचे की खोतांच्याकडे पूर्वी आपण म्हणजे जमत होतो किंवा हे करत होतो पण आत्ताचे हे नवीन म्हणजे प्रफुल्ल प्रकाश किंवा आता प्रसाद किंवा हे ह्यांच्यामुळे आता असं एक नवीन हे झालंय की आता सगळे आई वडिलांचं वगैरे हे सेलिब्रेशन आणि हे खूपच आता वाढलेलं आहे. म्हणजे चांगलं वाटलं आता जास्ती की खरंच म्हणजे. आणि अजून थोडे वर्ष थांबतो आणि 4 वर्षाने प्रचंड मोठं सेलिब्रेशन होणार आहे. हो का बरं झालं चला. आमच्या आईची सेंचुरी एकदम. आणि प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी जिवंत असायला पाहिजे म्हणजे बाकीच्यांनी तिचा तर त्याबद्दल काही शंका नाही पण इतरांनी आणि माणसांना येण्यात इतपत फिट पण असायला पाहिजे. आणि काय सांगायचं अजून एक म्हणजे आम्ही तिथं 2 खोलीत काम करत असताना प्रकाश त्यावेळेस कोल्हापुरात MCA करत होता.
पण आमच्याकडे काम एवढं यायचं नाही की आणि काम करायला even मदतीला कोण टिवायला नसतं. असताना सुद्धा की खूप प्रकाश किती वेळाला आम्हाला सगळं ते त्याच्या परीक्षा हे ते मॅनेज करून कायम आम्हाला मदतीला मदत तिकडं करायला प्रिंटिंगला यायचं की काम उरकलं संपलं की तो जायचा परत कोल्हापूरला. म्हणजे एवढी मदत केलेली आहे त्यांनी त्यावेळेस की प्रिंटिंग म्हणजे तो टिवायला असताना सुद्धा दररोज संध्याकाळी आली की लुंगी लावायची की काम करायला चालू आहेच. प्रकाश रात्री 11 वाजेपर्यंत आपलं हे वाळत घालतोय सगळे. असं खूप हा, म्हणजे बाबा काय पहिल्या म्हणत होतास? ह्याच्यामध्ये- तात्यांची एक आठवण आहे मला. हा हा ते जेवण वगैरे व्हायचे मोठी मोठी. हा तर एका लग्नाच्या जेवणाला हा तात्या, दादा आणि शास्त्रीबुवा बर हे गेले होते. बर गणपतीचे देऊळ जे आहे हा. त्याच्या बाहेर पंगत होती. बर तर तिघांनी ठरवलं हा की याच्या पुढं जेव्हा जिलबी वाढायला येईल हा त्या 30 तारखेच्या पुढे जाणार नाही. बर पहिलं आलं इथं दादा ना तात्या शास्त्रीबुवा बर पहिले 3 तास लोकांना काय वाटतं ठीक आहे आता झालं पुढचं काय वेळा आलं परत मग म्हणा आम्ही बाकीचे लोक जेवायला बसलेत म्हणून सांगितलं. त्याच्या लग्नाच्या वेळेला आमच्या भोंडे म्हणून आचार्य होता आमच्याकडे आणि त्यावेळा मोतीचुराचे लाडू करून घेतले आम्ही आणि त्या दिवशी त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर आमची सगळ्यांची आत्या ह्याला पुण्याला आणि सीमा म्हणून एक होती खोतच होती ती आणि कुठंतरी गेली. बाकी आम्ही सगळेजण माधवाश्रम इकडून तिकडून फेटणला गेलो आणि इतकी धावपळ झाली. पण ह्या तळवलकर लोकांनी मात्र इतकं सहकार्य दिलं की त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर मिळत नसेल कोणी आचारी तर आम्ही नुसते चहा पोहे घेऊन आम्ही लग्न करून घेऊन जाऊ. पण तशी काय वेळ आली